क्रिकेट कोच रमाकांत आचरेकर की आज मुंबई में शोक सभा आयोजित की गई। इस शोक सभा में कई जाने माने राजनेताओं और खिलाड़ियों ने आचरेकर को श्रद्धांजलि दी। इस मौके पर आचरेकर के शिष्य सचिन तेंदुलकर और विनोद कांबली भी मौजूद थे। सचिन ने उनसे जुड़ी यादें साझा की। सरांबद्दल बोलायचं तर कुठे सुरुवात करायची हे कळत नाही। खरंच इतक्या साऱ्या गोष्टी घडल्या आयुष्यात, पण मला अजूनही आठवतं ज्यावेळी मी सुरुवात केली खेळायला, तर मी आणि माझा भाऊ अजित आमच्याकडे एकच बॅट असायची। ती होती माझ्या भावाची, अजितची। ती थोडी मोठी होती मला, त्यामुळे माझी ग्रिप हँडल वरती एकदम खाली असायची। सरांनी हे काही दिवस ऑब्झर्व केलं आणि नंतर मला बाजूला घेऊन सांगितलं की ना, तू बॅट थोडी वरती पकडायला प्रयत्न कर। तर मी बॅट थोडी वरती पकडली आणि सरांनी ते ऑब्झर्व केले। एक सेशन झाले, दुसरा सेशनही झाला, त्यानंतर मला बाजूला घेतलं सरांनी की मला वाटत नाही दिस इज वर्किंग, कारण माझा थोडा कंट्रोल जायला लागला बॅटिंगवरचा। जिकडे पाहिजे तिकडे शॉट्स जात नव्हते, बॉल खाली राहत नव्हता, कारण मी माझी ग्रिप थोडी वेगळी असल्यामुळे सरांना ते ऑलवेज डोक्यात असायचं की तू बॉटम हँड कमी वापर। पण माझा कंट्रोल कमी झाला हे बघितल्यानंतर सरांनी मला इमिडिएटली सांगितलं की मी जे काय आता सांगतोय तुला ते सगळं विसरून जा, तुझ्या ओरिजिनल ग्रिपवरती जा। पण यातनं एक भरपूर मोठा मेसेज दिलाय सरांनी, नॉट जस्ट मला, पण मला वाटतं आपल्या सगळ्यांना दिलेला आहे मेसेज की कोचिंग करणं म्हणजे चेंजेस करणं हे नाहीये। जी सरांची आमच्या सर्वांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन आहे, ती एक प्राइसलेस कॉन्ट्रीब्युशन आहे, ती कधीच विसरू नाही शकत। आज मी इथे उभा आहे, मी 24 वर्ष इंडियालाही खेळू शकलो, ते निवळ सरांच्या कॉन्ट्रीब्युशनमुळे, सरांच्या मेहनतीमुळे, आणि जे मला सरांनी जे ड्रीम दाखवलं आणि तो रस्ता दाखवला आणि मार्गदर्शन केलं त्याचमुळे। तर मी एवढं सांगू इच्छितो की सर आपल्यामध्ये सदैव राहतील आणि आम्ही ऑलवेज जे काही सरांनी आमच्यासाठी केले त्याच्याबद्दल त्यांना आणि त्यांच्या फॅमिलीला जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत। नमस्कार। तो कुछ यूं याद किया सचिन तेंदुलकर ने अपने गुरु को। इस मौके पर विनोद कांबली ने भी अपनी यादें साझा की। आइए सुनते हैं। जे शिष्य होते सरांचे, त्यात दगड आणि धोंडे आम्ही इकडे दोघे उपस्थित आहे। आता जर विचाराल तुम्ही दगड कोण आणि धोंडा कोण, तर दगड तर माझा मित्र सचिन तेंडुलकर आणि धोंडा मी। हे लक्षात दरवेळी ज्यावेळी सरांना भेटलो, मला ज्या आठवणी सरांच्या आहेत माझ्या आयुष्यात, आणि तसं सचिन म्हणाला की फर्स्ट टाइम सचिनला मी पण या मैदानातच बघितलं। सगळ्यात जास्त मिस करतोय आम्ही मम्मी, आमची सरांची मिसेस, आम्ही मम्मी म्हणून हाक मारायचो त्यांना। त्यांना खूप मिस करतो, कारण की ज्या तऱ्हे म्हणजे आमच्या आई बाबांकडे जास्त आम्हाला जास्त वेळ नसायचा, पण ज्यावेळी आम्ही सरांबरोबर टूरच्या अगोदर किंवा कुठच्याही मॅचेसच्या अगोदर आम्ही जाऊन जो आशीर्वाद घ्यायचो, त्याच्यातून आम्हाला खूप ते प्रेम, सरांनी कधी आम्हाला आई बाबांचं प्रेम ते कधी आम्हाला जाणवलं नाही। कारण की आमचं जास्त नाही क्रिसमस, दिवाळी, काही सुट्ट्या असायच्या आम्हाला, घरी जायला नाही मिळायचं, आम्हाला सुट्टी नाही मिळायची। सरांच्या डिक्शनरीमध्ये सुट्टी नव्हतीच। काय वेळी प्रयत्न केला आम्ही दांडी मारायचं, पण नाही, सर स्वतः स्कूटर घेऊन यायचे। ते सचिनला पण माहिती आहे कसे स्कूटर घेऊन यायचे, आणि ते स्कूटर घेऊन कंपल्सरी आम्हाला मैदानात सर घेऊन यायचं। मी एवढं सांगेन की सरांची आठवण, सरांबद्दल जेवढं मी बोलेन कमीच होईल, कारण की खूप मिस करतोय मी त्यांना। आणि जे आता सचिन बोललं कोचिंग बद्दल, सचिन मी आश्वासन देतो तुला, आज सरांचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण करेन। और इसके बाद विनोद कांबली ने शिवाजी स्टेडियम की तरफ इशारा कर जीना यहां मरना यहां गाना गाकर सबको भावुक कर दिया। जीना यहां
मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ। जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वही, हम थे जहां, अपने यही दोनों जहां, इसके सिवा जाना कहाँ। लव यू सर, लव यू वेरी मच। ये है एबीपी न्यूज, आपको रखे आगे।